बर आता रास मांडणार. रास म्हणजे काय की आईसाहेब ही मांडरची काऊबाई, डोंगरगडची काऊबाई, तुळजापूरची अंबाबाई, यरमाची येडेसरी, लाहोजी पाटील आणि म्हसोबा आहे. ठीक आहे. तर आता आजची पण परीक्षा, ताईची भक्ती आहे पण भक्ती खरी की खोटी आपल्याला बघायचं. तिला वारं खरं की खोटं हे पण माहिती पाहिजे आपल्याला, बरोबर ना. त्यासाठी पहिली रास होती ते आपण रास पहिली उचलली. आता ही दुसरी रास. दुसरी रास म्हणजे गेलमाईची रास. गेलमाईच्या राशीला आपण 7 धान्य मांडणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण आईसाहेबांच्या लवंगाची माळ आणि अंबाबाईच्या आणि येड्याची कोवड्याची माळ हे आपण काय करणार त्याच्यामध्ये लपवणार. जर तिची खरी भक्ती असेल तरी आधी आदिशक्ती आज तिला जाऊन येईल, बरोबर ना. सर्वांनी काय करायचं, हाताच्या गाड्या पाठीमागे शांत बसा. फक्त हाताच्या गाड्या काढायचे, पायाची चप्पल सोडून थांबा सर्वांनी. ठीक आहे. आपण ह्या ज्या माळा आहेत त्या आपण याच्यामध्ये राशीमध्ये लपवणार आहे. पहिल्यांदा आपण काय करूया, आता ही जी आहे जमीन त्याच्यावरती काय केलेलं आपण सर्वांची पाय वगैरे पडलेले, त्यामुळे आपण पहिले जमिनीमध्ये आपण शुद्धीकरण करायचं. त्यामुळे आपण काय करायचं, गुलाबजल पाणी घालून शुद्धीकरण करायचं. शांत बसा सर्वांनी. कार्यक्रम चांगला होणार आहे, व्यवस्थित सगळ्यांनी बघून घ्या. खाली बसा, खाली बसा. पहिल्यांदा काय तुम्ही बघा, आता रास मांडणं थोडस मागं आपण काय करायचंय, आता जागा शुद्धी करून घेतलेली आहे. पांढरं कापड हातरायचं. पांढरं कापड हे शुभ्रतेचं, शांततेचं प्रतीक माहिती आहे ना. तर एकदा सांगतो कारण सर्वांना माहिती नसतं, बरोबर ना. शुभ्रतेचं प्रतीक आहे आणि शांततेचं पण प्रतीक आहे. शांत चित्तेने आईसाहेब राशीत जावं ही आईसाहेबांची आणि आपली इच्छा आहे. तर आपण काय करायचं, मांडून घ्यायचं. सोड सोड सरकत तिकडे तुम्ही सरकत थोडंसं सरका बरं जरा मागे सरका. सासूला माझ्या खाली पाडली आईला माझ्या पेंचाला खाली गाडी आईला माझ्या तुम्ही तिकडे वाहा थोडंसं तिकडे वाहा. तुम्ही पण इकडे व्हा वहिनी इकडे वहिनी उठकी. कॉस्टली कानूस घेऊन घे. रास व्यवस्थित बसते हरायला ना घरात हरायला हाय बस आता उठून नका कोणी सांगितलं. व्यवस्थित करा. धान्य घरी घेऊन द्यायचे मला. त्याच्यावर टाका ते एकावर एक टाका.
झाले का बसले जाऊ म्हणलं पहिलेच मोठा असतो हातरलं नाही जरा शांत हे करून ओढू नका भाऊ तिकडे थोडस तुम्ही उठून फक्त इकडे आता जरा आज जाऊ तिकडं तुम्ही सो थोडस तिकडे शांत बसा शांत बसा काम करा नाही पाणी पानं घ्यायचं खाली लावतो ना काम खाली तुम्ही काय करा तुम्ही पण असं साईड द्या आता सर्वांनी हॅलो सर्वांनी आता पाहिलेलं आहे बरं का कुठं काय हा तिला माहिती नाहीये तिला आवाज द्या हाताची गडी काढायची सर्वांनी आणि पायातल्या चपल्या काढायची उघडल्यानंतर ना तेवढं रिक्वेस्ट हात जोडून उभे आहे सर्वांनी उभारले पण हात द्या नंदी हळदी कुंकू वाहून घे देवीला पण इथनच वा पाया पड देवीला म्हणून आज जो कार्यक्रम होता तो सत्य होतो बाकी काय नाही सत्यम नाही सत्य होते आणि सर्वांनी इथनच सर्वांना असं हजून हजून असं सर्वांना नमस्कार हा हेच तर डोकं आपलं पाय पडेल खाली खाली पाय कर नाक घास चुकला असेल तर माफ कर हॅलो बच्चे हाताची गडी काढा मी सांगितलं सर्वांना
त्याला एक ताट तेच घेतो ते कळवायच्या नावानं अन्नाची रास मांडलेली आहे हा ही मांडराची काऊबाई बावनखेड्याची मालकीन तिच्या लवंगाची माग कुठल्या राशीत लपली तिथे जाऊन तुला शोधायची बघ हा एवढ्या लोकांसमोर ही लपली गेलेली आहे हा बाई डोंगरची काही कशामध्ये लपली तिची माग कुठे बघ स्वतः उडकून घ्यायचं हा जिथं तुला नेत्र दिलं नाही पहिले डोळे उघड चल डोळे उघड रावात डोळे उघडून बसलीत ना तू हे बाई समोर पण डोळे उघडून बसली डोळ्यात घाल आणि आनंदाने खेळायचं आणि जिथं तुझं मन जाईल ती रास उचलायची इकडे दुसऱ्या तिसऱ्या राशीला जायचं नाही बघाय हा डोळे उघडून खेळायचं आता आणि उचलून माझ्या गुरुच्या वाट्यात द्यायची बघ आई आता तू मागण्याची काळूबाई धावून आली तशीच छान बसा सर्वांनी शांती करा काही बघ आई जशी मांढरची काळूबाई डोंगरावर उतरून आली तशी तुळजापूरची अंबाबाई आणि यरमाची येडी हा येडेश्वरी आई साहेब पण उतरून आले पाहिजे पण आई आता तू शोधायचं तुझी माळ राशीत आहे की कुणाकडे ते मलाही माहिती नाही लोकांनाही माहिती नाही जिथं तुझं तन बंधन जाईल तिकडे जायचं तुझी रास तुझी माळ आणायची आणि माझ्याकडे आणून द्यायचं हा भाई सत्व परीक्षा पहिली तर मांडरची काळूबाई उतरली आता तुळजापूरची अंबाबाई यरमाची येडेश्वरी अशीच आनंदानं उतरली आई राजा उधे आता राजा उधे
पहिली राशीमध्ये गेली होती आई, बरोबर ना? काय केलं होतं? पहिली राशीमध्ये गेली होती. मग ती रास मला पहिली उचलून दाखवायची आणि ती रास उचलून जिथं तुझी माळ लपवली ना तिकडे जाऊन तिकडे आणायचं. हा बघ, ही दुसरी परीक्षा तुझी त्याच्यामध्ये कडक. नुसती माळ नको आणून देऊ मला. पहिले राशीला जा, कुठली रास पहिली मी टाकली होती ती रास मला दे आणि मग तिकडे जा. तुझं बघ तू कुठे आणि डोळे उडून खेळायचं बरं काय. द्या. अगं तुझ्या मूर्तीला तुझ्या कीर्तीला जपावं वाटत, गाणं अंबाचं जगदंबाचं गाणं वाटत. सगळे एकत्र खाऊ बरोबर. होय शांत झाली का पास परीक्षा? काऊबाईचं सत्व आहे, अंबाबाईचं सत्व असं असतं. मांडलं तर आपण खूप काही आहे बरं का, पण नाही मांडलं तर आपण काहीच नसतं. सर्वांनी कसं असतं माहिती का, भक्ती करायची मनापासून करायची. आजकाल शिकलेले लोक सुद्धा खूप भक्ती करतात. मी स्वतः ग्रॅज्युएट, स्वतः मी आईसाहेबांची भक्ती पण करतो, हे काम पण करतो आणि जॉब पण करतो. आणि काही काहींचं म्हणणं असतं की ना शिकलेल्या लोकांना देव येत नाही, तसं काही नसतं. काय देव हा सगळ्यांनाच जातो. हा आणि काय म्हणतात मंत्राच्या अंगात येतं का, ह्याच्या अंगात येतं का? मंत्री लोक मग पैसा बिसा सगळ्यांकडे असतो. कशाला आपले बघा गरिबांचं कसं असतं, तन मन धन देवीला अर्पण असतं, बरोबर ना? सुख दुःख कुणाला सांगतो आपण? आई साहेबांना सांगतो. तेव्हा आपण एकामेकाला सांगतो. जे आपल्या आई वडिलांना सुद्धा सांगू शकतो तेवढं दुःख आपण या देवीला सांगू शकतो. त्यामुळे ही जगदंबा त्याच्याकडेच जाते. त्यांच्याकडे मस्त पैसा असतो, ज्यांच्याकडे असतो पण जात नाही. पण असं काही नाही, ज्यांच्याकडे पैसा आहे भरपूर आहे. आता माझी मैत्रीण डॉक्टर आहे, तिला पण अंबाबाई काऊबाई स्वतः डॉक्टर आहे, स्वतः दवाखाना पण चालू होती आणि कार्यक्रम पण. शिष्य माझा एक शिष्य आहे, तो PhD झालेला आहे. काय आता PhD करत होतो आणि लॉ साठी ना पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत जाणार आहे. मला म्हणतो दादा मी मावपेढे अमेरिकेत घेऊन जा. मी लावतो अंबाबाई काऊबाई खेळायला. उचला गोड साखर थोडं सगळ्यात पेड वगैरे काय का ती मा बघू ती. बोल पुढचं
येडायचं काय अगं यरमळ्याचा चांदीचा रंग इडुराची साडी भोळी. यरमळ्याचा चांदीचा रंग इडुराची साडी भोळी. लक्ष्मीचं अगं लखबाईचा पुतळा जनार्दनात. अगं अंगणात मदन मदन सुपाट. लखबाईचा पुतळा जनार्दनात. अंगणात मदन मदन सुपाट. फळ द्या पटकन द्या द्या फळ. सापडली माझी बॅग घेऊन बघ पुढचं द्या नाक द्या अहो धावजी पाटील का बघितला हे काळवे माझी एकली ढोंगरा. धावजी पाटील का बघितला काळवे माझी एकली ढोंगरा. हे धावजी पाटील का बघितला काळवे माझी एकली ढोंगरा. बोला देव हा नाक द्या
पायाचे पटपट
आम्ही मूर्ती ग